आजची सकाळ ना छान देवाची पूजा करण्यापासून सुरू झाली आणि सकाळ जर छान झाली ना पूर्ण दिवस खूप चांगला जातो. पण तसं काही माझ्यासोबत होत नाही आहे, कारण जशी सायंकाळ झाली ना तसं तसं माझं मूड खूप खराब होतं आणि रोजच तसं होतं आहे. पण ठीक आहे, या गोष्टी तर आता होतच राहतील. तर सकाळी सकाळी ना मी रात्री भिजवलेले ड्रायफ्रुट्स खाल्ले, बीटचं ज्यूस पिले. त्यानंतर दुपारी आईने माझ्या फेवरेट लिस्टमधली भाजी केली होती, ती म्हणजे उडदाची डाळ. आणि ही भाजी फक्त आमच्याच भागात बनवतात असं मला वाटतं, कारण माझ्या सासरी कधी बनवताना मी बघितलंच नाही. पण नेक्स्ट टाईम मी ही भाजी तिकडे नक्की बनवेल. आणि आईचं चाललं होतं इकडे दुपारी तूप बनवायचं काम, आणि मी फक्त ऑब्झर्वेशन करत होती, कारण नेमकं तूप कसं बनवतात हे मला माहीत नव्हतं. तरीसुद्धा एक वेळेस मी पुण्याला असताना ट्राय केलेलं होतं आणि ते चांगलंसुद्धा झालं होतं. तरी पण परत एकदा आईकडून शिकून घेऊ, कारण शिकलेली गोष्ट कधी वाया जात नाही असं मला वाटतं. आणि जशी सायंकाळ झाली ना, ही मनीमाऊ रोज न चुकता आमच्या घरी येते आणि ती आली की आम्हाला भारी सुद्धा वाटतं. आणि तुम्हाला ना हे नवीन लोक दिसत असतील माझ्या ब्लॉगमध्ये, पण ते दुसरं कोण नसून माझे कझन्स आहेत आणि त्यांची एकेकाची ओळख मी तुम्हाला करूनच देईल. आणि रात्री ना आईने छान खानदेशी खिचडी आणि त्यासोबत कढीसुद्धा केलेली होती. सो असा होता माझा आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.